इंदापूर विधानसभा इंदापूर विधानसभा ही एक निवडणूक आता महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गाजते. त्याचं कारण असं की हे हर्षवर्धन पाटील त्यांचे एक उमेदवार म्हणून आहे. तर त्यांनी आपलं भाजप सोडून ते परत शरद पवार गटात आले. पहिल्यांदा ते राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे असे बरेचसे त्यांचे प्रताप आहेत. एक काय म्हणायचं पक्ष बदलाचे. त्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी पण आता परत पक्ष बदल करून राष्ट्रवादीचे अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत. म्हणजे एक व्यवस्थितपणे. आणि तिसरे जे उद्योजक आहेत प्रवीण माने, हे एक उद्योजक आहेत, साखर कारखानदार आणि डेअरी वगैरे बऱ्याच प्रकारचे उद्योग ते आहेत. आता 2019मध्ये या मतदारसंघामध्ये काय घडलं ते बघा. दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचे होते आणि त्यांना 1,14,960 इतकी मतं मिळाली. 1,14,000. आणि हर्षवर्धन पाटील हे भाजपचे होते, त्यांना 1,11,850 मतं मिळाली. म्हणजे फक्त 3,000 मताचा येथे फरक आहे आणि 3,000 मतांनी हे दत्तात्रय भरणे हे निवडून आले. आता येथे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथं एकतर पक्षांतरमध्ये केलेले जे उमेदवार आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर दुसरा मुद्दा मराठा आरक्षण हा एक मुद्दा आहे. त्यानंतर लोकांना हा आजी आमदार नको, हा माजी आमदार नको. म्हणजे मराठा धनगर वगैरे समाजाचे जे लोक आहेत त्यांना वाटतं की यांनी काही विशेष कामं करत नाही आहे, त्यांना नवीन आमदार पाहिजे. हा एक भाग झाला. त्यानंतर या तालुक्यामध्ये साधारण बागायतदार तालुका असल्यामुळं 3 सहकारी साखर कारखाने आणि 1 खाजगी साखर कारखाना आहे. पण लोकांच्या ह्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे, हे तिन्ही कारखानदार किंवा साखर कारखाने व्यवस्थितपणे हँडल करू शकत नाहीत आणि यांचा ऊस वेळेवर घेऊन जात नाही. तो एक यामध्ये भाग आहे. त्यांना वेळेत ऊस नेणारा कारखानदार किंवा एक चांगला माणूस असा पाहिजे होते. आणि त्यानंतर या भागामध्ये रुग्णालयाचा प्रश्न एक महत्त्वाचा आहे. कारण येथे रुग्णालय आहे पण ते चांगल्या पद्धतीचं नाही आहे, तिथं सर्व सुविधा नाही आहेत. त्यानंतर MIDC आहे पण त्याचा उद्योग नाही. त्यामुळे नुसतीच एक नावाची ही MIDC, कारण रोजगार नाही ते काय नाही ते. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत दृष्टिकोनातून एक हा भाग आलेला आहे. आता हे जे हर्षवर्धन पाटील असोत, दत्तात्रय भरणे असोत किंवा इतर आमदार असोत, यांनी मतदारसंघामध्ये काही विशेष सुविधा करायच्या तसं काही केलेलं नाही आहे. म्हणजे इतर मतदारसंघात देखील आमदार एखाद्याला भेटायचा असला तर तो फक्त सभेतच भेटतो आणि इतर वेळेस व्यक्तिगत जर आमदार भेटायचा असेल तो आमदार मिटिंगमध्ये आहेत, आमदार प्रचारला गेलेत, आमदार मुंबईला गेलेत, आमदार दिल्लीला गेलेत. अशा पद्धतीने एक सर्वसाधारण सामान्य फोनच्या किंवा प्रत्यक्ष कार्यालयात गेलेल्या माणसाला सांगण्यात येतं. आणि हे लोक एक दुसरी गोष्ट, आम्ही तुमच्या साठी एवढा निधी मी आणला. मी म्हणजे तुमच्या खिशातला निधी नाही आणत, तुम्ही तुमचा निधी आहे ना तो सरकार देत असतं. तुम्ही जेव्हा सांगत असता की इथे बंधारा पाहिजे, इथे रस्ता पाहिजे, इथे जो प्रस्ताव पाठवला जातो त्याचा तो मंजूर सरकार करतं आणि अर्थ खातं करत असतं आणि त्यामधून तो निधी मिळवला जात असतो. तेव्हा पण ह्या निधी इतका एवढा निधी आणला पण तो प्रचारात किंवा लोकांना दिसत नाहीत की विकास कामात कुठं निधी यांचा खर्च झाला. पण यांचे बंगले किंवा यांचे जे एकंदरीत उद्योग जे आहेत ते फार मोठमोठ्या प्रमाणामध्ये जनतेच्या डोळ्यात भरत असतात. आता एक महत्त्वाची एका माणसाने तर साधा प्रश्न विचारला मला की हे लोकांच्या उत्पन्नाचा स्रोत काय असे आहे, तर हा सांगितला गेला पाहिजे. कारण प्रत्येक नेत्याने आपण कुठून हे पैसे मिळवतो हे जर सांगितलं तर बरं होईल. कारण काही नेते या पद्धतीने असा हे करत असतात, भडकावा दिखावा, की यांच्याकडं महागड्या गाड्या आहेत, यांच्याकडं मोठमोठे बंगले आहेत. हे येतात कुठून?
तर हे जो निधी असतो सरकारी निधी, त्याच्यामध्ये मध्यंतरीचं विधानसभेमध्ये च्या संदर्भामध्ये बोलताना एका पक्षाच्या प्रमुख पक्षाच्या नेत्याने सांगितलं की हे लोक 40% कमिशन घेतात. आता 40% कमिशन म्हणजे पावसाळ्यात रस्ता तयार केला गेला वाहून, पावसाळ्यात पूल गेला पडून, म्हणजे अशा पद्धतीने यांचे हे निधी येतात आणि जातात. इथं काही ठिकाणी तर एक पिक्चरही निघाला होता, विहीर चोरीला गेली म्हणून. सगळा पैसा वगैरे गेला आणि ते विहीर नाही. पोलिस पण येतात, पंचनामा करतात. बरेच 4 लोक येतात, "हा, इथं विहीर होती बाबा, काल पाहिली होती मी." अशा पद्धतीचं म्हणजे हे जे वातावरण आहे ते तशा पद्धतीचं आहे. तर इंदापूर हा जो भाग आहे, हा एक दुष्काळी भाग आहे आणि याच्यामध्ये ऊस बागायतदारही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत येथे. आणि शंकरराव पाटील जे खासदार होते, ते या मतदारसंघाचं चांगलं नेतृत्व करत होते. परंतु त्यांच्यानंतर एक चांगला उमेदवार या मतदारसंघाचा एक विकास करणारा अद्यापपर्यंत नाही. अद्याप इंदापूर गावामध्ये जरी आपण गेलो तर रस्त्याचा प्रश्न आहे, पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर गटाराचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर रोड रुंद नाही, अतिक्रमणाचा प्रश्न आहे, असे बरेचसे काही प्रश्न आहेत. परत रस्त्यावर देखील हा जो सोलापूर रोड आहे, त्या रोडवर देखील बऱ्याचशा काही प्रश्न असे आहेत की रस्त्यावरच लोकांनी टपऱ्या टाकलेल्या आहेत, त्याच्यानंतर शेड उभारलेले आहेत आणि नगरपालिकेचा प्रश्न काहीच नाहीत. मग जे अध्यक्ष असतात किंवा आमदार असतात ते या संदर्भामध्ये काहीच करत नाही, कारण हा माझा मतदार आहे, त्याला दुखून कसं चालेल असा प्रश्न आहे. आता हे अजित पवारच्या दरम्यानमध्ये फार मोठं धोका बसण्याची शक्यता आहे अजित पवार गटाला. आणि शरद पवार गट चे उमेदवार हर्षवर्धन पाटील हे निवडून आले असते, भाजपमध्ये असते तर, पण तसं काही घडलं नाही आहे. म्हणजे यांनी पक्ष बदलल्यामुळं लोकांचा त्यांच्यावर देखील रोष आहे. मग आता येथून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रवीण माने हे जे आहेत, हे कोण उमेदवार आहेत आपल्याला एवढं थोडीशी माहिती लोकांनी सांगितली की चांगला माणूस आहे म्हणून, पण हे निवडून येण्याची शक्यता येथे जास्त प्रमाणामध्ये झालेली आहे. कारण लोकांना ह्या दोन्हींचाही अनुभव आलेले आहेत. हर्षवर्धन पाटलाचे आले आणि दत्तात्रय भरणे यांचे आले. तर हर्षवर्धन पाटील हे शंकरराव पाटलाचे पुतणे, म्हणजे एकंदरीत दृष्टीतून पाहिलं तर. आणि त्यांचं स्वतःचं असं काही नाही, ते एक शंकरराव पाटलाच्या जी कारकीर्द आहे, त्यांची जी एकंदरीत दृष्टी आहे त्यांच्यावरच ते चालतात. म्हणजे वारशावर चाललेले आहेत, यांनी स्वतःचं काही असं विशेष केलेलं असं नाही. उलट दत्तात्रय भरणे हे स्वतःच निवडून आले. यांच्या पाठीमागं काही वारसा आहे किंवा काही दुसरा काही भाग आहे, अशातला भाग नाही आहे. म्हणजे हे दोन्ही. पण त्यांनी अजित पवार गट घेतल्यामुळे त्यांची थोड्या प्रमाणामध्ये एक तो निर्णय त्यांचा चुकलेला आहे असंही लोक बोलत असतात. तर यावेळेस या मतदारसंघामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा निकाल लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि येथे अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आता बघू ऐनवेळेस, कारण शेवटी काय होतं, एका रात्रीत निकाल ठरवला जातो आणि शेवटी कसं असतं की 2 दिवसामध्ये एक बघितलं की श्रीरामपूरला ममदापूर येथे 2,500 लिटर दारू जप्त केली. मुंबई वडाळा येथून जप्त केले 1 कोटी किमतीच्या सोनं जप्त केलं. त्यानंतर व्हॅनमध्ये 2,30,00,000 रुपयाची रोकड आढळली. त्यानंतर पुण्यामध्ये एका टेम्पोमध्ये भांडे आढळले. त्याच्यानंतर एका टेम्पोमध्ये एक कोल्हापूरला चांदीचे दागिने आढळले वगैरे, अशा पद्धतीचं हे असतं. त्यामुळे हे मतदार कशाला भुलतात. दारू हे पैसा वाटप केला जातो, दारू वाटप केला जाते, त्यानंतर कपडे वाटप केलं जातं, चांदी वाटप केली जाते, दारू वाटप केली जाते, पेट्रोल वाटप केलं जातं. अशा काही ठिकाणी बरेचसे मतदार करत असतात. बऱ्याचशा मतदारसंघामध्ये असं काही घडत असतं, असे लोक बोलतात. म्हणजे नेमकं काय घडतं हे लोकांना माहीत असतं, लोक बोलतात आणि ते सांगत असतात. असे लोक सुस्पष्टपणे बोलत असतात आणि त्यांना खरं म्हणजे हे पकडल्यामुळं आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो की लोक खरंच सांगत असतात. तर यावेळेस हा अपक्ष निवडून येण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे
आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील ह्या निवडणुकीचा तर खुलासा देतोच आहोत, पण प्रत्येक मतदारसंघामधील जी माहिती असते त्यांची एक माहिती दिलेली आहे आम्ही. त्यानंतर प्रत्येक आमदाराची माहिती आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे दिलेली आहे, आपण ती बघू शकता. आणि आपण या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं काय होईल या संदर्भातलं कॉमेंटही करून परत आम्हाला सांगा, कारण एका रात्रीत निर्णय फिरू शकतो, कोण निवडून येण्याचं वगैरे ते. तर आणि लोकही बोलत असतात, एका रात्रीत कशी काय निवडणूक फिरली बाबा? तर हा प्रश्न एक महत्त्वाचा आहे. तर आमच्या ATM न्यू वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.